नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार जनसंपर्क मोहीम राबवत प्रचाराला वेग दिलाय। घड्याळ चालू आहे विकासासाठी असा स्पष्ट संदेश देत उमेदवारांनी घराघरात भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधलाय। मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत नागरिकांना परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले। याचबरोबर बॅलेट मशीनचा प्रत्यक्ष डेमो दाखवून मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यात आली आहे। एका उमेदवारापुरते मर्यादित न राहता प्रभाग क्रमांक 18 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 उमेदवारांना घड्याळ या एकाच चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। या प्रचार फेरी दरम्यान वसंत विहार, श्रीकृष्ण नगर, शिक्षक कॉलनी, देवयानी विहार, वज्रेश्वरी नगर, गणेश नगर, आदर्श अधिवत सोसायटी, फिलिप्स कॉलनी, विद्युत नगर, हनुमान नगर आदी भागांमध्ये उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधलाय। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शुभेच्छांचा वर्षाव आणि सकारात्मक वातावरणामुळे प्रचाराला मोठे बळ मिळाले। प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील रखडलेली व अर्धवट विकास कामे पूर्ण करण्याचा ठाम शब्द दिला। सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लाईट्स, पाणी पुरवठा, सुरक्षितता आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा देत येत्या काळात अधिक सक्षम, सुरक्षित आणि विकसित प्रभाग घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री योगेशजी चिंधूजी निसाळ, वंदना सुरेश बोराडे, रत्ना अशोक साधबाई आणि रोहित उर्फ शिवा अनिल गाडे यांनी एकजुटीने मैदानात उतरून बटन घड्याळाचे प्रभाग 18च्या विकासाचे हा ठोस संदेश मतदारांपर्यंत पोहोचविला। आगामी मतदानात घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करत ही प्रचार फेरी उत्साहात आणि जोशात पार पडली आहे। या जोरदार जनसंपर्कामुळे प्रभाग क्रमांक 18 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसून येत आहे। मी सौ रत्ना अशोक साधबाई प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवत आहे। सर्वसाधारण गटक सर्व मतदारां बंधू आणि भगिनींना मी आवाहन करते की आम्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने मतदान करून विजयी करावे आणि येणाऱ्या संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, सर्व प्रभागातील नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर मकर संक्रांत वर्षातला पहिला सण, हा पहिला सण सर्वांचा गोड व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। या प्रभागात गेल्या 10 दिवसापासून प्रचारात फिरत असताना नगर वाईज, गल्ली वाईज आणि बिल्डिंगा, सोसायट्या सगळीकडे आम्ही फिरत आहोत। नागरिकांचा उत्साह अतिशय वाखाणण्याजोगा आहे। खऱ्या अर्थाने एवढ्या दिवस जे काम केलं त्या कामाची पावती लोक घरोघरी ओवाळून, औक्षण करून त्या ठिकाणी नारळ देऊन करत आहे। त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार रत्नाताई साधबाई, वंदनाताई बोराडे, रोहितजी गाडे आणि मी योगेश निसाळ चौघांनाही त्यांच्या भागात, या प्रभागात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहेत। आम्ही अनुक्रमांक डिक्लेअर झाल्यानंतर आता घरोघरी जाऊन त्या ठिकाणी ची प्रतिकृती करून नागरिकांना सांगत आहोत अशा पद्धतीने मतदान करा, जेणेकरून मतदानाची जनजागृती होऊन या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढेल आणि खऱ्या अर्थाने काम करणारे समाजसेवक, लोकप्रतिनिधी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे। या माध्यमातून मी मायबाप जनतेला परत विनंती करतो की येत्या 15 तारखेला घड्याळ या निशाणीवर आपण बटन दाबून 4 उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। धन्यवाद। नमस्कार, मी सौ वंदना सुरेश बोराडे, प्रभाग क्रमांक 18 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहे। तर आमच्या सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी घड्याळ या निशाणीवर बटन दाबून आम्हाला 4 उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते। मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्वांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे आणि योगेश भाऊंच्या कामामुळे तर सर्वांनाच आनंद झालेला आहे। त्यांचं नाव घराघरात पोहोचलेलं आहे। त्यांच्या सहकार्याने आणि अशोक साधबाई यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा पॅनल झालेला आहे। त्यांच्या सर्वांच्या कामाच्या पोचपावती म्हणून येत्या 15 तारखेला सर्व मतदार जागरूक मतदार आहे, त्यांना सांगायची गरज नाही, ते सुज्ञ मतदार आम्हाला 15 तारखेला नक्कीच मतदान करून त्यांचा अधिकार गाजवतील आणि आम्हाला प्रचंड मताने विजय करतील अशी मी आशा व्यक्त करते। धन्यवाद।